नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि मागचे व्हिडिओ मी छानपैकी तुमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्ही सुद्धा छान प्रतिसाद दिला। आता आम्ही निघालोय पंढरपूरला। तर पंढरपूरमध्ये इथं जवळपास आम्ही पोहोचलेलो आहे। तर बघू शकता पाऊस सुद्धा खूप झाला इथं। तर आम्ही यायच्या अगोदर इथं 7 ते 8 वाजता तर भरपूर असा पाऊस होऊन गेलाय। तर सगळं रोडवर पाणी वगैरे आहे। तर बघू शकता। तर चला आता आम्ही इथं उतरून आणि जाणार आहे चंद्रभागेला। तर चला इथं चौकात आम्हाला ड्रायव्हरने उतरून दिलं। तर बघू शकता पाऊस आला तर परत सगळं ओलं व्हायचं काम म्हणून कुठं कुठं बारीक काय काय चला तिथे आलो पंढरपुरात दर्शन घेण्यास सांगितलं काय काय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर इथं फायनली आम्ही पंढरपूरमध्ये उतरलो आणि भरपूर पाऊस आहे आणि आम्ही आता निघालोय। तर ह्या दिशेने अर्धे तिकडून लोक येतात इकडून जातात। तर ह्या चौकातून इथं खाली चंद्रभागेचं जायला जवळपास आम्हाला ड्रायव्हरने सोडलेलं आहे। त्याच्यामुळं लवकर जाशील असं म्हटलं। तर चला इथून आम्ही आता चाललो चंद्रभागेला। तर अंधार पडलाय तर बघू शकता तुम्ही। तर भरपूर लोक तिथं आंघोळ वगैरे सुद्धा करत होते। आणि चला आता तिथे गेल्यावर सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे शूट करणारे। तर रात्रीचं लाईटीमुळे एवढं व्यवस्थित काही येत नाही तरी पण थोडं फार तरी शूट करणारे। आता मस्तपैकी आम्ही आता चंद्रभागेला जाणार आणि तोंड हात पाय धुवून आणि तिथं जेणेकरून आपण वट्टी भरान किंवा दिवा वाहतो आपण चंद्रभागेला ते सुद्धा करणार। बॅगेत ठेवायचा पाहिजे फ्रेश लगेच लावून घ्या सगळं गाजरा टेन्शन नाही का भरवा चला तर सगळेजण आता निघाले तिकडं आणि आमचे मामा चुलत सासरे ते तिथे कोणालाच आवडत नव्हते चालायला। सगळ्यांच्या पुढं एकदम चालायचे। तर बघू शकता एकदम रात्र 8 वाजले होते तरी ते एकदम उत्साहानेच चाललेले होते। म्हाताऱ्या माणसांचं वेगळंच पडतं आणि जेणेकरून देवदेव करायचं म्हटलं का अजिबात गहाळपणाने चालत नाही। सगळ्यांच्या पुढं झटपट झटपट असं चालावं लागतं। तर चला अशा पद्धतीने आम्ही चाललो आणि खाली उतरताना सुद्धा छानपैकी दोन्हीकडून इथं प्रसादाची दुकानं वगैरे। तर पायऱ्या उतरून जाऊस्त चढून येऊस्त तिथूनच लगेच दुकानं लागते आपल्याला। आता आषाढी एकादशी त्यामुळे तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छान चाललं होतं मुलींचं खूप सुंदर मूर्ती असे। तर चला अशी पूर्णपणे पेट तर तिथून चालूच आहे। पुन्हा परत रिमझिम पाऊस यायला लागला होता। तर आमचं पटपट जायचं चाललं होतं तर नाही आला पाऊस। तर बघू शकता आणि इथं आम्ही चंद्रभागेमध्ये इथं पायऱ्या उतरून आलोय आणि इथं सुद्धा थोडंसं रात्र म्हणल्यानंतर थोडंसं अंधार दिसतंय किंवा लाईटी आहे आजूबाजूला पण तरी एवढं स्पष्ट काय दिवसासारखं दिसत नाही। तरी थोडंफार आम्ही शूट केलं आणि इथं चंद्रभागेला आम्ही जेणेकरून दिवा वट्टी भरान जिथे त्या बायका विकायला असत्या तर ते आम्ही घेऊन आणि तिथं छानपैकी सगळ्यांनी एक एक वट्टीचं घेतलं किंवा दिवा लावून आणि जोडीने सगळ्यांनी चंद्रभागेला अर्पण केलं। दर्शन वगैरे घेतलं छानपैकी। तर इथं चंद्रभागेमध्ये 2-3 मंदिरं आहे तिथं सुद्धा आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे। तर मस्तपैकी तिथं तर आता आरती होणार होती आणि बारी लावूनच दर्शन घेत होते। तर आता इथं आमचं झालं का इथं पुढं मंदिर आहे तर तिथं सुद्धा आम्ही आता दर्शन घेऊन आणि नंतर वरती जाणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने भरपूर चंद्रभागेला सुद्धा गर्दी आणि 8 ते 8:30 वाजले होते। तरी भरपूर लोक होते चंद्रभागेमध्ये आंघोळ करत होते तोंड हातपाय धुत होते। तर बघू शकता अशा पद्धतीने आणि इथून बारी खूप लागली होती। तर मस्तपैकी इथं आम्ही बारी लावून दर्शन घेतलं आरती सुद्धा भेटली आम्हाला आणि फोटो वगैरे सुद्धा काढले छान तिथे। तर बघू शकता
चला तर मस्तपैकी दर्शन घेतले आणि पुन्हा परत ह्या पायऱ्यांवरून आम्ही आता निघालो. तर ह्याच रोडने आम्ही परत अर्ध्या रोडने रिटर्न गेलो होतो आणि परत रिटर्नसुद्धा त्याच रोडने यायचं. तर चला दुसरीकडून सुद्धा तिकडं रोड जायला, पण हे रोड एकदम असा मोकळाचा आणि जवळपास होता म्हणून आम्हाला ड्रायव्हरनी जवळच सोडलं चौकामध्ये. आणि चला ह्या पायऱ्यांवरून वरती चढून यायचं आणि इथूनच लगेच दुकानं लागतं आपल्याला. बघू शकता एवढी पब्लिक, एवढी रात्र झाली तरी चंद्रभागेला चाललेली आहे. आणि तिकून येण्याची एक लाईन, इकून जाण्याची एक लाईन ह्याच रोडने असते. आणि पुढं जाणं तुम्हाला लायटिंगचं मंदिर दिसतं, ते छानपैकी आपलं तिथं मंदिर आहे, मेन मंदिर आहे तिथं. आणि समोर सगळे दुकानं आहे. तुम्ही करून ज्या मूर्ती वगैरे सामाईन किंवा प्रसाद वगैरे घ्यायचा तर ते सुद्धा भरपूर दोन्ही बाजूने फुल असं पंढरपूर नुसतं गजबजलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. चला जवळपास इथं आलं, इथं कीर्तनसुद्धा चालू होतं. आणि आता इथं आमचे मोबाईल इथे जमा करून घेणार आहे. पुढं काही जास्त काही शूट होणार नाही, नंतर बाहेर निघाल्यावर शूट करणार आहे. तर चला मस्तपैकी इथं कीर्तनसुद्धा चालू आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करते. तर मंदिराच्या समोरच इथं मंडप टाकून आणि मस्तपैकी इथं कीर्तन चालू होतं. त्याला ते इथं थोडंफार मी कीर्तन चालू होतं, शूट केलं आणि लगेच इथे पाठीमागं तर लगेच इथे मोबाईलसुद्धा जमा करून ठेवत होते काय करून. आणि आता इथून पुढं काय शूटिंग म्हणजे बाहेर निघाल्यावर शूट करणार. बघू शकतो इथं बाकीचे सगळे आमचे माणसं थांबलेले आणि इथे त्याचा मोबाईल जमा करून घेत होते. तर चला तोपर्यंत मी शूटिंग काढलं आणि आता मोबाईल जमा करून घेतला. तर चला छानपैकी दर्शन वगैरे झालं. तुळशीपत्रसुद्धा आम्ही घेतले आणि इथं आता बाहेरच्या आवारात आल्या इथं शूट करायला मी मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर इथं जवळपासची दुकानं होते. चौकामध्ये इथं दिंडी याचा मार्ग आहे मोठा, तर ह्याच पद्धतीने इकडून दिंडी येत असते. दिंडी सोहळा असतो त्यावेळेस, तर त्याच मार्गाने इथं थोडंसं बाहेरचं शूट केलं आहे. तर आतमध्ये अजिबात शूट करून घेत नव्हते, मोबाईल म्हणजे आपल्याकडून जमा करून घेत्या. तर हे बाहेरच्या आवारात आहे, दिंडी यायचा मार्ग आहे आणि खूप छान वापर केलेले होते. तर चला आम्ही आता तिथंच गाडी बोलून आता निघालो. अशा पद्धतीने छानपैकी पंढरपूरचं दर्शनसुद्धा झालं. तर चला आता जेवण वगैरे करायचे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या सगळे जेवण करायला